इथे आपला मटन सुक्का बघा किती एकदम लज्जतदार तयार झालेला आहे। मसालेदार आणि झणझणीत असा मटन सुक्का जर खायचा असेल ना तर आजची पद्धत आहे ना नक्की ट्राय करून बघा। तुम्ही पाहू शकता आपला मटन सुक्का किती एकदम चमचमीत तयार झालेला आहे। आणि जर तुम्ही बॅचलर किंवा नवशिके वगैरे असाल तर ही पद्धत तुम्हाला नक्कीच आवडेल। नमस्कार मित्रांनो, मी आणि माझी आई तुम्हा सर्वांचं आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत। आजची रेसिपी आहे मटन सुक्का आणि तुम्ही पाहतात आपल्या घरचा स्वाद। मित्रांनो, तुम्हाला सर्व साहित्यांचे प्रमाण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पाहायला मिळेल। आता पटकन आपण कृतीला सुरुवात करूया। इथे बघा मी कुकर मध्ये ना तेल गरम करून घेतलेलं आहे। आता सर्वात पहिल्यांदा आपण काय करूया, ह्याच्यामध्ये ना गरम मसाला आहे ना अख्खा तो घालूया, तमालपत्र, त्यानंतर हिरवी वेलची, मसाला वेलची ती फोडून घ्यायची आहे आपल्याला, चक्री फूल आणि ही दालचिनी। आता हा थोडासा मसाला आहे ना तो परतून घेऊया। आता खडा मसाला परतून झाल्याच्या नंतर यामध्ये काय करूया, कांदा आहे ना तो घालूया। आपल्याला हा कांदा आहे ना तो तांबूस किंवा सोनेरी रंगावर नाही करून घ्यायचा आहे, आपल्याला अर्धा मिनिटच परतून घ्यायचा आहे। हा बघा आपला कांदा आहे ना तो परतून झालेला आहे। आता काय करूया, यामध्ये हळद घालूया। यामध्ये आपण वालावरकर यांचा मटन मसाला घालूया, कारण ह्याच मसाल्याने आपल्या मटणाला स्वादिष्ट अशी चव येणार आहे। मित्रांनो, तुम्हाला वालावलकर यांचा मालवणी मटन मसाला जर ऑर्डर करायचा असेल तर स्क्रीनवरती तुम्ही नंबर पाहू शकता। या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि कॉन्टॅक्ट करून तुम्ही आपले मसाले यांच्याकडनं ऑर्डर करू शकता किंवा ह्यांना डायरेक्टली या नंबरवरती व्हॉट्सअप सुद्धा करू शकता। आणि जर तुम्हाला पर्सनली यांच्या शॉपमध्ये जर व्हिजिट करायचं असेल तर मुंबई लालबाग येथे वालावलकर यांचा स्वतःचा एक मस्तपैकी आउटलेट आहे। वालावलकर यांचे मसाले Amazonवरती सुद्धा अवेलेबल आहेत। लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर ॲड्रेस सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे। थोडंसं परतून घेऊया। मसाला परतून झाल्याच्या नंतर ह्यामध्ये काय करूया, मटण आहे ना ते घालूया। आता त्यानंतर आपल्याला हे लसणाचे कांदे आहेत ना ते घालायचे आहेत। आता तुम्ही नाही घातले ना तरी सुद्धा चालेल, कारण आमच्या घरामध्ये ना हे लसणाचे कांदे खूप आवडतात। हो, स्पेशली मटणासोबत जर अख्खे लसूण असले ना काय एकदम आवडीने सगळेजण खातात, हो की नाही? हो, तर आता आपण हे परतून घेऊया। तर हे बघा मटण चांगलं परतलेलं आहे। तर आता काय करूया, यामध्ये ना थोडंसं मीठ घालूया। आपण नंतर सुद्धा ना थोडंसं मीठ घालणार आहोत। तर चला आता मिक्स करून घेऊया। चला आपलं मटण आहे ना ते चांगलं एकजीव झालेलं आहे। तर आता काय करूया, याच्यावरती झाकण ठेवायचं आहे, पण त्याआधी मी तुम्हाला सांगणार आहे की यामध्ये ना पाणी नाही बिलकुल घालायचं आहे, कारण की आपण कांदा पण टाकलेला आहे, मीठ सुद्धा टाकलेलं आहे आणि मटण सुद्धा बऱ्यापैकी पाणी सोडेल, म्हणून यामध्ये ना आपल्याला पाणी नाही घालायचं आहे, कारण की आपण सुकं मटण बनवते ना म्हणून। हे मेन आहे, कारण का जर तुम्हाला ग्रेव्ही बनवायची असेल तर तुम्ही यामध्ये थोडासा पाणी वगैरे ऍड करू शकता। आणि तुम्ही पाहिलं असेल की आपण कांदा सुद्धा जास्त काही सोनेरी तांबूस वगैरे केलेला नाहीये, फक्त अर्धा मिनिट त्याला सोटे करून घेतलेला आहे, त्याच्यामुळे तो अर्धा कच्चा आहे आणि अर्धा कच्चा असल्यामुळे त्या कांद्यातून सुद्धा बऱ्यापैकी पाणी सुटेल, हो की नाही? हो, तर चला आता यावरती ना आपण झाकण ठेवूया। बरं मित्रांनो, जर तुमच्याकडे आपला घरगुती कुकर वगैरे असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला फक्त 3 शिट्या काढायच्या। आता इथे आमच्याकडे इलेक्ट्रॉनिक कुकर आहे, तर यामध्ये आपण फक्त 10 मिनिटं शिजून घेणार आहोत। आता आपलं मटण शिजते ना तोपर्यंत आपण काय करूया, हा खडा मसाला आहे ना तो थोडासा आपण भाजून घेऊया आणि वाटून घेऊया। क्या बात आहे। तर इथे मी कढई ना बारीक गॅसवरती तापून घेतलेले आहे। अच्छा, तर आताच्या या खडा मसाल्यामध्ये धणे आहेत, चक्री फूल, जावेत्री, काळी मिरी, दालचिनी, लवंग, शहाजिरा, त्याच्यानंतर आपले साधे जिरे आहेत, 2 हिरव्या वेलच्या आणि बडीशेप आहे ना? हो, त्यानंतर ह्या सुक्या मिरच्या आहेत त्या घालूया। चला आता आपण सतत परतत राहूया।
हा बघा आपला खडा मसाला आहे ना तो भाजून झालेला आहे. आता आपण काय करूया, गॅस बंद करून घेऊया. आता आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये भुजलेला कांदा आणि लसूण घालूया. त्यानंतर हा खडा मसाला भाजून घेतलेला तो घालूया आणि सोबत काय करूया, सुकं खोबरं सुद्धा भाजून घेतलेलं आहे आणि आलं आहे ते घालूया. यामध्ये आपण वालावरकर यांचा मटन मसाला घालूया. तर यामध्ये मी 2 चम्मच घालणार आहे आणि थोडीशी हळद. आता यामध्ये ना थोडंसं मीठ घालायचं आहे, कारण की आपण अगोदर सुद्धा मीठ घातलेलं आहे. हो, नाही तर जास्त खारट सुद्धा होऊ शकतं, तर मिठाकडे थोडंसं लक्ष द्यायचं आहे. आणि जर का तुम्हाला हे मटण जास्त तिखट नसेल आवडत तर तुम्ही तिखटाचं प्रमाण बॅलन्स सुद्धा करू शकता. आता आमच्या घरामध्ये स्पेशली मला खूप झणझणीत मटण लागतं आणि मटण झणझणीत असेल ना तरच खायची मजा आहे, हो की नाही? हो, क्या बात. आता यामध्ये ना आपल्याला बिलकुल पाण्याचा वापर नाही करायचा आहे आणि सुकच वाटून घ्यायचं आहे आणि दरदरीत वाटून घ्यायचं आहे. तर हे बघा असं वाटलं पाहिजे. आता त्यानंतर आपण फोडणीची तयारी करून घेऊया. तर इथे बघा मी कढईमध्ये तेल तापून घेतलेलं आहे. आता काय करूया, हे तेजपत्ता आहे ना तो पहिल्यांदा घालूया. त्यानंतर लसूण घालूया आणि हा कांदा परतून घेऊया. आता एक गोष्ट तुम्ही पाहिली असेल, इथे लसणाचा वापर मी जास्त केलेला आहे आणि आल्याचा वापर मी कमी केलेला आहे. आता थोडासा कांदा मऊ झाला ना का आपण काय करूया, ही टोमॅटो आहेत ना ती घालूया. आता ही सुद्धा आपल्याला कांद्यामध्ये चांगली शिजून घ्यायची आहे. तर इथे बघा आपलं मटण सुद्धा तयार आहे. आता झाकण खोलूया. हो, जबरदस्त. आता या मटणामधला ना खडा मसाला आहे तो काढून घ्यायचा आहे. आणि इथे सुद्धा तुम्ही पाहू शकता कांदा टोमॅटो चांगलं मस्तपैकी शिजलेला आहे. तर आता काय करूया, ह्यामध्ये ना आपण वाटलेलं वाटण आहे ना ते घालूया. आता बघा मिक्सरच्या भांड्याला थोडासा मसाला राहिलेला आहे, तर मी इथे अर्धी वाटीच पाणी घेतलेलं आहे. तर एवढाच आपल्याला पाणी वापरायचं आहे. आता हा वाटलेला मसाला आहे ना तो आपल्याला तेलामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे. चला आता आपण पुन्हा एकदा परतून घेऊया. आता त्यानंतर आपण हे मटण शिजवलेलं आहे ना ते घालूया. आणि परत एकदा मित्रांनो मी तुम्हाला सांगतो, इथे मटण आपण फक्त 70% शिजून घेतलेलं आहे. जर तुम्ही कुकरमध्ये जर शिजवत असाल तर 3च शिट्या काढायच्या आहेत, कारण का उरलेलं आपल्याला 30% आहे ना या मसाल्यासोबत शिजून घ्यायचं आहे, हो की नाही? हो. चला आता हे मटण आहे ना ते चांगलं मिक्स करून घेऊया. हो 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 हो, जबरदस्त. आणि आता हे मटण आहे ना ते आपल्याला 10 मिनिटं बारीक गॅसवरती शिजून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवायचं आहे. चला आता आपण झाकण खोलूया. वाह,
कसला मस्तपैकी असा झणझणीत फ्लेवर सुटलेला आहे किचनमध्ये. आहा. चला आता यावरती ना आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि चांगलं मिक्स करून घेऊया. हा बघा आपला मटण सुका आहे ना तयार झालेला आहे. आता गॅस बंद करून घेऊया. कधी या मटणाचा एक तुकडा फस्त करतो ना असंच झालेलं आहे, कारण का तुम्ही पाहू शकता इतकं चमचमीत आणि झणझणीत त्याचा लुक दिसतोय. हा माझ्या तर आत्ताच तोंडाला पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे. तुम्ही काय करायचं आहे, पटकन तयारीला लागायचं आहे, मटण बाजारातून घरी घेऊन यायचं आहे आणि ही रेसिपी तयार करायला सुरुवात करायची आहे. आणि ट्राय केल्याच्या नंतर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला कळवायला सुद्धा विसरू नका. पण त्या अगोदर आपल्या आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं, शेअर करायचं आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, कारण असं मस्त की साध्या सोप्या घरगुती रेसिपीज खास तुमच्यासाठी या चॅनलवरती येत असतात. मित्रांनो, हाच व्हिडिओ जर तुम्ही आपल्या फेसबुकवरती पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक करायला सुद्धा विसरू नका. इंस्टाग्राम माझी टीवरती पाहत असाल तर आमचं इंस्टाग्राम अकाउंट फॉलो करायला सुद्धा विसरू नका. चला अशीच एक तुमच्या आवडीची रेसिपी घेऊन पुढच्या येत्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत. वेळ काढून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.